ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी शहरातील विकासकाची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय पालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी बैठकीत घेतला। तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं, तसंच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा। काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतले। त्यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखलं जातं। या भागात नौपाडा, पाचपाखाडी, उथळसर, राबोडी असा परिसर येतो। या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्या आहेत। अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत, परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाचा मंजुरीत अडचण येते। अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीनं व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं। या पार्श्वभूमीवर खासदार म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासा मंजुरीसंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानाडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समिती विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शहा, सुमेध पाटणकर, सचिन भोसले, आशुतोष म्हस्के, आदित्य वैशंपायन, ऋषिकेश दंडे, सचिन म्हात्रे, उमंग सावला इत्यादी उपस्थित होते।